मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे। 21 ते 24 मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई हवामान खात्याने दिला आहे। ठाण्यात विजांसह पाऊस झालाय। ठाण्यातील वंदना बस डेपो इथं पाणी साचलंय। सेक्शन पंपाच्या सहाय्यानं पाणी बाजूला काढण्यात आलं। पाणी साचल्यानं वाहन चालकांची दमछाक झाली आहे। कल्याणमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। उकाड्यानं हैराण कल्याणकरांना मोठा दिलासा मिळालाय। अनेक भागातली बत्ती गुल झाली होती। डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। मात्र उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। माणगाव तालुक्याच्या अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं। दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलाय। वेरवली विलवडे रेल्वे मार्गावर दरड कोसळली। यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली। विजेचे खांब कोसळल्यानं अनेक गावं अंधारात आहेत, तर भाजीपाला, आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। कोरोनाचे राज्यात 56 सक्रिय रुग्ण आढळले। हे सर्व रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतले आहेत। यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 87 रुग्ण आढळले होते। त्यापैकी 31 बरे झाल्यानं सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत। राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे। कोरोना पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची चिन्ह आहेत। त्यानंतर आता मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे। मुंबईत कोरोना रुग्णांसाठी विशेष खाटा आणि कक्षाची व्यवस्था करण्यात आली। सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या विशेष रुग्णांसाठी खाटा आणि कक्षांची निर्मिती केलेली आहे। कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता नवी मुंबई मनपा सज्ज झाली। वाशीतल्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 5 बेडचं आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलं। दरम्यान कोरोनाची लक्षणं आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असं आवाहन नवी मुंबई मनपाच्या आरोग्य विभागानं केलं आहे। कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। राज्याची आरोग्य यंत्रणा कायम सज्ज आहे। नागरिकांनी घाबरू नये, असं आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजेसला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। जगभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। परदेशातून पर्यटक आल्यास भारतातही कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे। क्वारंटाईन होण्याची लोकांची मानसिकता नाही आहे, त्यामुळे इतर नवीन पर्याय शोधण्याची गरज असल्याचं दीपक सावंत यांनी म्हटलंय। तर उच्चस्तरीय बैठक घेऊन प्लॅन तयार करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचं रूप पालटणार आहे। 60 कोटींच्या निधीतून रुग्णालयाचं नूतनीकरण होणार आहे। शासनानं 60 कोटींचा निधी मंजूर केलाय। त्यातला पहिल्या टप्प्यातला निधी पालिकेला मिळाला आहे। मुंबईच्या जे रुग्णालयात 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्यात। विशेष म्हणजे खासगी रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी 3 ते 5 लाखांपर्यंतचा खर्च येतो। 30 जे रुग्णालयात मोफत केली जाते। यात 1 कोटींपेक्षा अधिकच्या शस्त्रक्रिया मोफत करण्याची सोय गरीब रुग्णांना मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक झालं। भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राजभवनात सकाळी छगन भुजबळांचा शपथविधीचा सोहळा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडच्या खात्याची जबाबदारी आता भुजबळ यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे। छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांचं राजकीय पुनर्वसन झालंय, अशी प्रतिक्रिया वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली। भुजबळ आता मंत्रिमंडळामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कसा मांडतात ते पाहू, असं आंबेडकरांनी म्हटलंय। तर भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे टीका होतीये। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही नाव न घेता भुजबळांवर टीका केली। आज बोलणारे राहिले नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे, अशी टीका नाव न घेता अण्णा हजारेंनी भुजबळांवर केली।
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली आहे. आजच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. राज्य सरकारनं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलं. या धोरणानुसार 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं सरकारचं नियोजन आहे. नवी मुंबईत निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय वातावरण तापलंय. शिवसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय. नवी मुंबई कमावण्याचं क्षेत्र आहे असं समजून काही घटक इथं आले, पण आता इथं गणेश नाईक आहे, घशातून काढेल आणि गिळलं असेल तर उलटी करायला लावेन असा इशारा त्यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आनंद परांजपे यांनी पालकमंत्री पदासंदर्भात प्रतिक्रिया दिली. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. प्रत्येक जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावा हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील तो मान्य असेल असं परांजपे यांनी म्हटलंय. सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण टिकवावं अशा प्रकारचे प्रयत्न केले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही हीच भूमिका महायुती सरकारची आहे असं त्यांनी म्हटलंय. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रोटोकॉल मुद्द्यावर पडदा टाकला. प्रोटोकॉलचा मुद्दा वाढवायचा नाहीये, हे प्रकरण अधिक वाढवण्याची इच्छा नाही. प्रोटोकॉल न पाळणं हा अतिशय छोटा मुद्दा असल्याचं भूषण गवई यांनी म्हटलं. भारताच्या सरन्यायाधीशांना आता कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आलंय. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईतील मेट्रो स्टेशनजवळ घर खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलंय. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आलेली आहे. लोकांची वाढती पसंती ही विकासकांच्या पथ्यावर पडते. त्यामुळे मेट्रो नजीकच्या घरांच्या किमती गेल्या 6 महिन्यात किमान 20% वाढल्यात. मेट्रो 3 मार्गिकेवरील BKC ते वरळी नाका मेट्रो 10 मे पासून सुरू करण्यात आली. गेल्या 9 दिवसात या मेट्रोनं 2 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय. सिद्धिविनायक मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दिवसाला या मार्गिकेवरनं 20 ते 21 हजार प्रवासी प्रवास करतायत. RA ते BKC मेट्रोच्या तुलनेत या मेट्रोला जास्त प्रतिसाद मिळतोय. भिवंडी मेट्रो 5 हा प्रकल्प डिसेंबरच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी आमदार रईस शेख यांनी भिवंडीतील मेट्रो कामाची पाहणी केली. मेट्रो 5 हा भिवंडीकरांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांमधील प्रवास सुलभ होणार आहे. मेट्रोच्या कामाचा वेग पाहता डिसेंबर 2025 पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रकल्प कामाच्या पाहणी दरम्यान आमदार रईस शेख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत प्रकल्पाच्या कामात उशीर होतोय, कामाला अधिक गती द्या असे आदेश दिले. मंत्री किरेन रिजिजू यांनी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. सिंदूर ऑपरेशन संदर्भात खासदारांच्या दौऱ्यावरून फोनवरून चर्चा झाली आहे. दहशतवादाच्या विरोधात भारताच्या शिष्टमंडळाला शिवसेनेचा पूर्ण सहकार्य असेल असं उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलंय. मुंबईच्या आझाद मैदानावर मातंग समाजानं आंदोलन केलंय. अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ते लागू करण्यात यावं या मागणीसाठी मातंग समाज बांधवांनी जनआक्रोश आंदोलन केलंय. या आंदोलनासाठी राज्यभरातनं मातंग समाज आझाद मैदानावर दाखल झाला होता. भिवंडीत कामगार संघटनांनी आक्रोश मोर्चा काढलाय. केंद्र सरकारचं धोरण कामगार विरोधी असल्याचा आरोप या संघटनांनी केला. कामगार विरोधी श्रमसंहितेची अंमलबजावणी विरोधात कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकार कामगारांकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप आंदोलकांनी केलाय. पालघरमध्ये कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याने धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलेला आहे. MMR भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पोशीर आणि शिलार या नव्या धरणांना मंजुरी देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे मुंबईतला पाणी प्रश्न सुटणार आहे. मुंबईच्या माहुलमधील 9098 घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी 15 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मात्र या घरांसाठी केवळ 248 अर्ज दाखल झालेत. या अर्जदारांसाठी आज सोडत काढली जाणार आहे. नवी मुंबईत मालमत्ता कर बिलं आता ऑनलाईन भरता येणार आहेत. तर मालमत्ता कर बिलं 30 जून पर्यंत भरल्यास मालमत्ता करावर 10% सवलत नागरिकांना दिली जाईल. तर विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनपा बचत गटांच्या महिलांची मदत घेणार आहे. महारेरानं नोंदणीकृत प्रकल्पांनी 50,000चा टप्पा पार केला. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दलालांच्या संख्येनं
50,000चा टप्पा पार केला आहे. महारेरा नोंदणीकृत दलालांच्या संख्येत 50,673 अशी असून त्यामध्ये दिल्ली, गुडगाव, प्रयागराज अशा एकूण 150 महत्त्वाच्या शहरातल्या दलालांचा समावेश आहे. मुंबईतील सीबीएसई शाळेमध्ये शुगर बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. मुलांच्या आहारात सारखंच प्रमाण वाढतंय, त्यामुळे मुलांमध्ये टाईप 2च्या डायबिटीजची वाढती लक्षणं दिसत आहेत. या साखरेवर नियंत्रण आणण्यासाठी आता सीबीएसईच्या शाळांमध्ये शुगर बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. 11वीच्या ऍडमिशनसाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांना कॉलेज प्रवेशाची चिंता लागून राहिली आहे. मुंबई विभागातल्या कॉलेजेसमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 1.5 लाख जास्त जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त कॉलेजेस असल्याने प्रवेशाची चिंता मिटली. अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निक ITIला पसंती देत आहेत. सध्या राज्यात ITIच्या जवळपास 1.5 लाख जागा उपलब्ध आहेत, तर पॉलिटेक्निकसाठी 1 लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या उपलब्ध जागांपेक्षा कमी असल्यानं विद्यार्थ्यांची प्रवेशाची चिंता मिटली. अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. मुंबईसह राज्यातील अंगणवाडीत शिकणाऱ्या 30 लाखांहून अधिक बालकांसाठी नवा अभ्यासक्रम लागू असेल. भिवंडीच्या मीठपाडा इथं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. या ठिकाणी कित्येक वर्षांपासून पाण्याची पाईपलाईन आली नाहीये, त्यामुळे येत्या महिन्यात पिण्याचा पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. ठाणे शहरातल्या काही भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. MIDCच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यासाठी कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद असेल. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा असणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. भारतामधून अमेरिकेला पाठवलेला 4,28,00,000 आंबा अमेरिकेतच नष्ट करण्याची वेळ निर्यातदारांवर आली. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे हे आंबे स्वीकारण्यास अमेरिकेनं नकार दिला. हे आंबे परत भारतात आणणं खर्चिक आहे, त्यामुळे ते अमेरिकेतच नष्ट करावे लागणार आहेत. त्याचा मोठा फटका आंबा निर्यातदारांना बसलेला आहे. कुणाच्या चुकीमुळे हे घडलं ही तपासण्याची मागणी निर्यातदारांनी केली आहे. देशामध्ये यंदा तांदळाचं विक्रमी उत्पादन झालंय. तांदळाचं 12 कोटी टन उत्पादन झालेलं आहे, तर उन्हाळी पिकाचा यामध्ये समावेश केल्यास एकूण उत्पादन 13 कोटी टन असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तर तांदळाला देखील दर चांगला मिळतोय. पावसाळापूर्व कामं पूर्ण झाल्याची खातरजमा करावी आणि यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिलेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पावसाळ्यासाठी पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. मीरा भाईंदर शहरात 17 ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध न झाल्यामुळे पोर्टेबल तात्पुरत्या स्वरूपातली केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय. या कामासाठी लागणाऱ्या 3.5 कोटी रुपयांच्या खर्चाला नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतल्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण होणं अशक्य आहेत अशी माहिती पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली. आतापर्यंत केवळ 65% कामं पूर्ण झाली असून 35% कामं अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं निकृष्ट आहेत असा आरोपही स्थानिकांनी केला आहे. मुंबईत विशेष नोंदणी क्रमांकांची मागणी वाढली. या विशेष क्रमांकांसाठी वाहन चालक मोठी रक्कम देण्यास तयार झाल्याचं दिसून येत आहे. यंदा 32,000 फॅन्सी नंबरची विक्री झालेली आहे. त्यामुळे RTOनं 14 कोटी कमावले. मुंबईकरांच्या अतिवेगानं गाड्या चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्यात आलेत. या कॅमेऱ्यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशनचा समावेश आहे. या कॅमेऱ्याच्या देखभालीसाठी पालिकेकडून निविदा काढण्यात आल्यात. त्यासाठी पालिकेला 1,30,00,000 पर्यंतचा खर्च येण्याची शक्यता आहे. पवई तलावाच्या पर्यावरणीय आणि जैवविविधता संवर्धनासाठी मुंबई मनपाकडून उपाययोजना सुरू आहेत. तलावातील जलपर्णी काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तलावात सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढते, त्यामुळे हे सांडपाणी इतरत्र वळवण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळच्या रस्त्याच्या कडेला अजगर आढळलाय. या अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. यावेळी घटनास्थळी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे कर्मचारी उपस्थित होते. सुदैवानं कुणाला दुखापत झाली नाहीये. या अजगराला पकडून जंगलात सुरक्षित सोडण्यात आलंय.
ठाण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत 25 लाखांची अवैध दारू जप्त केलेली आहे. हरियाणातील विदेशी मद्य राज्यामध्ये विक्रीसाठी आणलं जात होतं. एका टेम्पोमध्ये पाण्याच्या जारच्या शेजारी मद्य लपवण्यात आलं होतं. राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मद्य तस्करी पकडली आहे. कल्याणमधील पूर्व मंगल राघोनगर परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय तर 6 रहिवाशी जखमी झालेत. दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. 4 मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. उल्हासनगरात रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वार जखमी झालाय. बाईक स्वार आशेळीकडे जात असताना नागराणी महावितरण कार्यालयाच्या समोर खोदलेल्या 6 फूट खोल खड्ड्यात कोसळला. यात तो गंभीर जखमी झालाय. कल्याणमधील खडवली पडघा या रस्त्यावर भला मोठा जीवघेणा खड्डा पडला. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. तरीही प्रशासन दुर्लक्ष करतं. या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर हा खड्डा बुजवणार का असा प्रश्न होतोय. कल्याणमधील खडवली राया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 2 वर्षातच हा रस्ता खराब झाला. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. उल्हासनगरात रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वार जखमी झाला. बाईक स्वार आशेळीकडे जात असताना नागराणी महावितरण कार्यालयाच्या समोर खोदलेल्या 6 फूट खोल खड्ड्यात कोसळला. मुंबईच्या टीएस चाणक्य तलाव परिसरात कचऱ्याचं साम्राज्य. मुंबईच्या टीएस चाणक्य तलाव परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळे आसपासच्या भागातल्या रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मुरबाडमधील परिवहन महामंडळाच्या एका निवृत्त आदिवासी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या निवृत्त कर्मचाऱ्याला गेल्या 10 वर्षांपासून अद्याप निवृत्ती वेतन नाहीये. त्यामुळे या कर्मचाऱ्यानं राष्ट्रपतींकडे जीवन संपवण्याची परवानगी मागितली. मुंब्रा रेतीबंदर परिसरात अद्याप नालेसफाईची कामं सुरू झाली नाहीत अशी तक्रार नागरिक करतायत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणं आवश्यक आहे. जीवनबाग, बॉम्बे कॉलनी, दत्तवाडी, मुंब्रादेवी कॉलनी आणि शैलेश नगर या भागात नालेसफाईचं काम अजूनही सुरू नाहीये. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मुंबई नाशिक महामार्गावर पिकअप गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. भिवंडीच्या डोहळे ते खडवली फाट्यादरम्यान अपघात झाला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवरून गाडी खाली उतरली. कल्याण पश्चिम मधील गांधारीच्या पुलावर भीषण अपघात झाला. रिक्षाने डंपरमध्ये धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये डंपर थेट पुलाचं कठडं तोडून खाली खाडीत कोसळला. तर अपघातामध्ये रिक्षामधील प्रवाशाचा मृत्यू झाला असून रिक्षा चालक जखमी झालाय. मुंबईच्या विक्रोळीमधील उड्डाण पुलावर भीषण अपघात झालाय. कार आणि टेम्पो धडक झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये टेम्पो चालक जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर या अपघातामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसकडनं अभिनेते परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. या नोटीशीतनं 25 कोटींचा दावा ठोकण्यात आलाय. हेराफेरी 3 या चित्रपटातनं अचानक बाहेर पडल्याने ही नोटीस पाठवली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धमकीचा मेल आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकुलात बॉम्ब ठेवल्याची धमकी या मेलमधून दिली. त्यानंतर या सर्व संकुलातील इमारती रिकाम्या केल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला. नवी मुंबईतल्या उलवेमध्ये रस्त्यावर एका महिलेचा खून करण्यात आला. अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं महिलेचा गळा चिरून खून केलाय. मात्र याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.